ओके, तर मंडळी मराठी सिनेमासृष्टीकडनं आणखीन एक ट्रेलर आलेला आहे, ज्या सिनेमाचं नाव आहे बाप्या. हा सिनेमा रिलीज होतोय 15 मेला. ह्या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत समीर तिवारी. यांचं इथून मागचं काम मी नाही बघितलंय, त्याच्यामुळे हा सिनेमा माझ्यासाठी पहिला चित्रपट असणार आहे त्यांचा. एकूणच जर का चित्रपटाचा ट्रेलरबद्दल बोलायचं झालं, तर एक गोष्ट लक्षात येते, की या चित्रपटाची जी थीम आहे, ती बेसिकली LGBTQ+ या एका गोष्टीवरती आधारित आहे. सो आता मागे एवढा झगामगावाला हा जो एक फ्लॅग मी लावलाय, तर त्यावरनं तुम्हाला कळलंच असणार आहे. आणि एकूणच तुम्ही जर का आजचा व्हिडिओ नसता जरी बघितला आणि तुम्ही थेट जर का ट्रेलर जरी पाहिला असता, तरी तुमच्या लक्षात आलं असतं, कारण का मुख्यतः थीम या चित्रपटाची हीच आहे. आता याच्या आधी की मी ट्रेलरबद्दल बोलेन, मला पीफबद्दल आधी बोलायचं आहे. आता पीफ म्हणजे काय? पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2026. यंदाच्या वर्षीच्या या पीफ अवॉर्डच्या लिस्टमध्ये बाप्या या सिनेमाला तब्बल 3 अवॉर्ड्स मिळालेले आहेत. पहिला अवॉर्ड आहे पीफ 2026 बेस्ट ॲक्टर गिरीश कुलकर्णी, पीफ 2026 बेस्ट फिल्म आणि पीफ 2026 बेस्ट ॲक्ट्रेस राजश्री देशपांडे. हे 3 अवॉर्ड्स यांना मिळालेले आहेत. मी आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यामध्ये जवळ-जवळ 3 फिल्म फेस्टिव्हल्स अटेंड केलेले आहेत. इथे गेल्यानंतर मला बऱ्याच सगळ्या गोष्टी अशा समजल्या किंवा कळाल्या. म्हणजे त्याच्या आधी थोडेफार कन्फ्युजन्स होते, पण आता तुम्ही मला जर का विचाराल, तर या सगळ्या अवॉर्ड्सच्या फिल्म फेस्टिव्हल्सच्या या सगळ्या दुनियेमध्ये फिरणारे जे सिनेमे असतात, हे जास्त करून रिलीज नाही केले जात थिएटर्समध्ये, किंवा जर का करायचे असतील तर ते फार निवडक अशा काही स्क्रीनसाठीच रिलीज केले जातात. कारण यांचा मुख्य उद्देश ॲक्च्युअली फिल्म फेस्टिव्हल्समध्ये चित्रपट दाखवणं हा एक असतो. आणि बरेचदा तुम्ही असंही ऐकलं असेल, की एखादा चित्रपट हा आपल्या देशामध्ये रिलीज होण्याच्या आधीच तो ऑलरेडी एवढे सगळे अवॉर्ड्स त्याने कमावलेले असतात. जसं की आता बाप्या या सिनेमाबद्दलच बोलायचं झालं, तर यालाही ऑलरेडी 3 अवॉर्ड्स पीफकडनं मिळालेले आहेत. आता या फिल्म फेस्टिव्हलबद्दलचं माझं एक निरीक्षण मी सांगते. माझे वैयक्तिक निरीक्षण आहे. प्रत्येकाची निरीक्षणं, प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतात. फिल्म फेस्टिव्हल्समध्ये मग ते आपली भारतातल्या काही संस्था असू द्या, काही फिल्म फेस्टिव्हल असू द्या, किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचे किंवा बाहेरच्या देशांमध्ये होणारे सुद्धा जे फिल्म फेस्टिव्हल्स आहेत, तर तिथे सुद्धा ज्यावेळेला भारताकडनं किंवा एखाद्या इंडस्ट्रीकडनं ज्यावेळेला सिनेमे जातात, तर ते मोस्ट ऑफ द टाईम हे वोक सिनेमे असतात. वोक थीम असते, लेफ्टिस्ट लिबरल लोकांचं माइंडसेट असणाऱ्या सगळ्या काही कथा त्याच्यामध्ये असतात. आणि तेव्हाच यांना ॲक्च्युअली अवॉर्ड्स दिले जातात, हे माझं मत आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर साबर बोंड नावाचा एक सिनेमा आला होता. मी तो सिनेमा ऑलरेडी पाहिला होता, पण जाणून-बुजून मला त्याचा रिव्ह्यू अपलोड करावासा नाही वाटला, बिकॉज पर्सनली आय डिड नॉट लाइक द फिल्म बिकॉज ऑफ द सेम इट्स थीम ॲक्च्युअली. ऑफकोर्स त्या थीमच्या व्यतिरिक्त जर का मी एक न्यूट्रल पर्स्पेक्टिव्हने बघायचं झालं, तर होय, चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी चांगली होती आणि बऱ्यापैकी त्यांनी खूप रॉ ठेवण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे खूप ठिकाणचे तुम्हाला सीन्स असे दिसतील, की ॲक्च्युअली असं वाटतच नाही, की फिल्म सुरू आहे. तर असं वाटतं, की त्या रूममध्ये आपण बसलोय. तर अशा पद्धतीची ती फीलिंग निर्माण करणं खूप मोठी गोष्ट असते. ती त्या फिल्मच्या मेकर्सला जमली होती. पण सनडॅन्स फिल्म फेस्टिव्हल जे आहे, तर त्याच्यामध्ये ॲक्च्युअली या फिल्मला साबर बोंडला अवॉर्ड मिळाला होता. पण अगेन तेच, थीम तीच. आता आपण येऊया बाप्यावर. तर एकूणच मला ॲक्च्युअली बाप्याच्या मेकर्स ला असं विचारायचं आहे, की ठीक आहे, तुम्ही या एका थीमवरती सिनेमा बनवलाय, की LGBTQ+चं जे काही आहे. काही लोकांना असं वाटत असतं, की माझं स्त्रीचं शरीर आहे, पण आतून मला पुरुषासारखं वाटतं, किंवा काहींना वाटत असतं, की माझं पुरुषाचं शरीर आहे, पण मला आतून स्त्रीसारखं वाटतं, किंवा मी पुरुषांकडे आकर्षित होतो, पुरुष असून सुद्धा. अशा बऱ्याच गोष्टी आहे. म्हणजे आता LGBTQचं जर का तुम्ही एक पाहिलं, तर सगळ्यात आधी लेस्बियन आणि गे, म्हणजे गे पासून ॲक्च्युअली सुरुवात झाली, मग लेस्बियनवरती आलं, मग अशा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी. मग त्याच्यामध्ये आहे ट्रान्सजेंडर आहे, बायसेक्शुअल आहे, ट्रान्स वुमन, ट्रान्स मॅन अँड हेटेरोजेनेटिकल आणि नॉन बायनरी वगैरे अशा बऱ्याच सगळ्या त्या कॉन्सेप्ट्स आहेत. असे जवळ-जवळ 70 ते 80 वेगवेगळे जेंडर्स सध्या शोधून ठेवलेले आहेत वेस्टकडे. आणि अजून भारतात तेवढे 70 ते 80 आलेत का नाही मला माहीत नाही, कारण अशा लोकांसोबत उठणं बसणं आपलं अजिबात नसतं. आपण फिरकत सुद्धा नाही ग्रुप्समध्ये अशा. पण सांगायचा मुद्दा असा, की वेस्टमध्ये जी सध्या कंडिशन सुरू आहे, मग त्याच्यावर पण थोडासा प्रकाश टाकावा असं का नाही कुठल्याच मेकर्सला वाटत आहे. म्हणजे आता हे सिनेमे बॉलिवूडकडनं पण बनवले जातात या थीमवरती, साऊथकडनं पण बनवले जातात, मराठी प्रत्येक इंडस्ट्रीकडनं बनवले जातात. त्याबद्दल मी काय फक्त आपल्याच इंडस्ट्रीला दोष देत नाहीये. पण मला फिल्म मेकर्सला असं विचारायचं आहे, की आता जी कंडिशन सध्या वेस्टमध्ये सुरू आहे, की ज्या मुलांनी ॲक्च्युअली त्यांचं सेक्स चेंज ऑपरेशन केलं, आता त्यांना रिग्रेट होतंय त्या गोष्टीचं, अँड नाऊ देअर इज नो टर्निंग बॅक. There is no turning back because you have already messed up with your body, with your hormones, with everything. Your mindset, your nervous system, your literally everything. So आता there is no turning back. मग आता काय करायचं?
सो अशा ज्या केसेस आहेत, मग अशा याच्याबद्दल पण बोलणं तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण प्रत्येक गोष्टीचे प्रोज एंड कॉन्स असतात आणि मग आपण फक्त प्रोजबद्दलच बोलायचं झालं, की अरे नाही, मग त्यांना जगू द्या. त्यांना त्यांना जर असं वाटतंय, की ते पुरुषातून फील करताय स्त्री असून, तर त्यांना प्लीज करू द्या ते फील. तरी पण तुम्ही मानव म्हणून ह्युमॅनिटीचं कार्ड प्ले करत मानव म्हणून तुम्हाला सगळे अधिकार आहेत. तर मला या सगळ्या लोकांना असं विचारायचं आहे, की तुम्ही वेस्टचे काही म्हणजे न्यूज पोर्टल्स वगैरे फॉलो करतात का तुम्ही? किंवा नाही करत का? म्हणजे मला ॲक्चुअली सगळ्यांनाच विचारायचं आहे, की मग तिथे आत्ता अशी कंडिशन आलेली, की सुरुवातीला जे लेस्बियन, गेपासून सुरू झालेलं होतं, नॉन बायनरी वगैरे 4-5 गोष्टी आपल्याला टर्म्स माहिती होत्या. आता ते या सिच्युएशनला जाऊन पोहोचले, की आज त्यांना असं वाटतं, की आज मी कुत्रा आहे. उद्या त्यांना वाटतंय, की आज मी डुक्कर आहे. आणि मग दिवसभर डुकराचे चाळे ते करणार, चिखलामध्ये लोटपोट होणार आणि मग तसंच तोंड करणार, तसाच मुखवटा धारण करणार, तसाच गेटअप करणार, तसाच आवाज काढण्याचा प्रयत्न करणार. मग ठीक आहे, आता उद्या डुक्कर होते ना मी, आता परवा मी गाय बनेल. सो मला असं विचारायचंय, की याला अंत नाहीये ना? ह्या गोष्टीला अंत नाहीये काहीच. म्हणजे जगात इतके सगळे वेगवेगळे टॉपिक्स आहेत, इतक्या सगळ्या गोष्टी आहेत, जिथे तुम्ही मराठी इंडस्ट्रीचं कल्चर तुम्ही म्हणून एक फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपली फिल्म सादर करू शकता, की व्हॉट इज महाराष्ट्र? व्हॉट इज मराठी कल्चर. सो आपली एखादी दंतकथा असू शकते किंवा आपला कुठलाही टॉपिक घ्या तुम्ही. म्हणजे मी असं म्हणत नाही, की तुम्ही फक्त धार्मिकच टॉपिकवरती चित्रपट बनवले पाहिजे, अजिबात नाही. तुम्ही सुपरनॅशनल, हॉरर कुठच्याही जॉनरमध्ये फिल्म्स बनवा, काहीही बनवा. पण माझं असं म्हणणं आहे, की जे वेस्टकडे इतकं सगळं सुरू आहे, ज्याच्यामुळे सध्या तिकडचे पेरेंट्स हैराण झालेले आहेत, त्यांच्या जनरेशनला वाचवण्याचा प्रयत्न करताय. अशा केसेसमध्ये आपण खरंच हा जो LGBTQचा जो किडा आज वळवळतोय, आज पुण्यापर्यंत पोहोचलाय, मुंबईपर्यंत पोहोचलाय, भारतातले जेवढे पण एलिट सो कॉल्ड एरियाज आहेत, तिथपर्यंत पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला असे सगळे अवतार करताना ते दिसतील. I am a lesbian. That's okay. I'm bisexual. That's okay. I'm transgender. That's okay. ज्यावेळेला ते सेक्स चेंज ऑपरेशन करतायत, त्याच्यानंतर त्यांच्या काय व्यथा आहेत, हे पण जरा बघा. दुसरी पण बाजू बघा. पण असे काहीतरी विषय घ्यायचे आणि मग फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपले सिनेमे घेऊन मिरवायचं आणि मग ऑब्व्हियसली फिल्म फेस्टिव्हल्स, मी तुम्हाला सांगितलं ना, माझा वैयक्तिक अनुभव मी तुम्हाला सांगितला, की अशाच सिनेमांना अवॉर्ड्स दिले जातात, ज्याच्यामध्ये वोक थीम असते. आता वोक थीममध्ये कुठल्या थीम्स असतात, की फॅमिली कल्चर कसं डिस्ट्रॉय केलं गेलं पाहिजे, ते किती टॉक्झिक आहे भारतातलं, किंवा भारताचं कल्चर किती बकवास आहे, किंवा इथे खूप जास्त ती खूपच एक्स्ट्रीम लेव्हलला टॉक्झिसिटी आहे व्हेन इट कम्स टू पेरेंट्स अँड चिल्ड्रन रिलेशनशिप. आणि जे एक फॅमिली ट्री आहे किंवा सोसायटीचं कल्चर आहे, किंवा ह्या सगळ्या गोष्टी किती चुकीच्या आहेत, किती मूर्खपणाने लिहिलेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टींना सुद्धा वोक थीममध्येच मोजलं जातं. आणि एकूणच कारण त्या चित्रपटाच्या थीमबद्दलच मला बिलकुल असं काही खूप एक्साइटमेंट आहे, खूप असा आनंद आहे वगैरे अजिबात नाही. पण अपार्ट फ्रॉम धिस मला ॲक्च्युअली जर का ट्रेलरबद्दल बोलायचं झालं, तर थीम प्रॉब्लेमॅटिक आहे. हा विषय आता आपण बाजूला ठेवूया. पण मूळतः चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी मला चांगली वाटते. त्याच्यानंतर BGM खूप रिफ्रेशिंग आहे. म्हणजे खूप दिवसांनंतर मी असं रिफ्रेशिंग BGM ॲक्च्युअली ऐकलंय. आणि त्याहूनही महत्त्वाची गोष्ट, की याच्यामध्ये हलके-फुलके काही पंचेस पण आहेत, जे डेफिनेटली लँड होतील असं दिसतंय एकूणच. सो 15 मेला हा सिनेमा रिलीज होतोय थिएटर्समध्ये. बाकी तुमचं काय म्हणणं आहे एकूणच LGBTQच्या सगळ्या अँगलबद्दल, या एका थीमबद्दल, ते मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कळवू शकता. आणि बाप्या या सिनेमाचा ट्रेलरसुद्धा तुम्हाला कसा वाटला, तेही तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.